तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया, माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया, तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला, ए आई तू भासे ठाई ठाई, ए आई तू भासे ठाई ठाई, आई लाडकी तुम्हाला, तूच आई हवी, जन्मोजन्मी मला, झोपी गेले हे जग, झोप येईन बघ, गाना तू अंगाई, तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला, ए भासे ठाई ठाई, ए आई तू भासे ठाई ठाई, आई आजपर्यंत आपण काय केलंय, आईसाठी काय नेमकं केलंय, तर मी पण अनुत्तरित झालो आणि त्यावेळेला त्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचा अर्थ काय हे त्या दिवशी आम्ही समजून घेतला आणि त्याच दिवशी निर्णय केला की येत्या 6 डिसेंबर रोजी आईचं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मोठ्यानं साजरा करायचा। आज आमच्या या महाजन कुटुंबियांच्या आनंद प्रसंगी आपण उपस्थित आहात आणि तुमच्या सर्वांचा साक्षीनं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की याच सीताराम वाटिकामध्ये आमच्या आईंचं शतक महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचा आम्हाला योग यावा आणि त्यावेळेला तुम्ही जे उपस्थित आहात तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आमच्या फॅमिलीमध्ये महाजन परिवारामध्ये काका काकू कोण नाही, आई आता 82 वर्षाची झालेली आहे। त्या निमित्तानं सगळ्यांची इच्छा होती की आपण आज इचलकरंजीला जाऊन साजरा करावा। त्या उद्देशानं सर्व आमचा परिवार इथं गोळा झालेला आहे। यांच्या आशीर्वादानंच ही सीताराम वाटिका असू दे, बाकीचे महाजन परिवार गावात जे नाव मिळवलं आहे फक्त हे आई वडिलांच्या पुण्याईमुळे हे जन्म दिल्यामुळे आम्ही आज तुमच्या समोर 2 शब्द बोलू शकतो। एकच त्यांनी सांगितले, किती गरीब असू दे
काही नसू दे आपलं मन स्वच्छ ठेवा, मन मोठं ठेवा, देव आपोआप तुमच्या झोळी भरतो. अशा वडिलांनी आम्हाला जे संस्कृत दिलेलं आहे त्या हिशोबाने आमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आज पण पोचलेलो आहे. 2021ला वडिलांचं देहांत झालं. काही आमच्या न डगमगता कठोरपणानं महाजन परिवार कसं एकत्रित राहावं याच भावनेनं आई सतत झटत असते. अजून सुद्धा एवढं वय होऊन सुद्धा अजून आई सगळं स्वतःचं काम स्वतःच करते. कुठल्याही सुनेला का कुणाला आम्हाला काही हात लावून देत नाही. असंच मी देवाकडे मागतो की आईचं 100 वर्ष जगू दे आणि आम्हाला सुद्धा आमच्या फॅमिलीला एक आधार आहे. आता माझं जे स्वप्न होतं शेवटचं आईच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने राहिला त्याबद्दल मी आभारी आहे. माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तू